स्वीट गावची खबर न्यूज। गावागावात उमेदवार संतोष बैलमारे आणि प्रमिला पाटील यांच्या प्रचारात उत्तम भोईर यांच्या समवेत खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांची एंट्री। परिवर्तन विकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे आणि सावरोली पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला पाटील आणि वडगाव पंचायत समितीमधून पूनम सुर्वे यांना वाढता पाठिंबा मिळत असून परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सुनील पाटील व शिवसेनेचे उत्तम भोईर यांनी एंट्री केल्याने प्रचाराची रंगत वाढली असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढलाय। यावेळी सुनील पाटील व उत्तम भोईर यांनी दिलेली प्रतिक्रिया। गेल्या 4 महिन्यापासून आरक्षण पडल्यापासून ज्या सावरोली जिल्हा परिषद वार्डमध्ये शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे, कारण गेल्या लोकसभेला आणि या गेल्या विधानसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मशाळ 1 नंबरला ठेवली आणि या आघाडीमध्ये जेव्हा चर्चा आणि निर्णय होत असताना या चर्चेमध्ये या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाटेला ही जागा गेली आणि राष्ट्रवादीच्या वाटेला जागा जात असताना आम्ही साहेबांना फक्त एकच विनंती केली की आपला शिवसेना हा मशाल पक्ष आपला कुठेतरी जिवंत राहिला पाहिजे। याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न भरपूर केले, पण शेवटी आघाडीच्या या निर्णयामुळं कुठेतरी 2 पावलं मागं घेऊन सन्माननीय जिल्हाप्रमुख काल मनोहर शेठ भोईर यांची आमची काल चर्चा झाली। या चर्चेमध्ये असा निर्णय झाला की कुठेतरी आपला पक्ष आणि आपली संघटना टिकायला पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाचं दोघांचंही नुकसान होऊ नये म्हणून कुठेतरी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि संतोष बैलमारे साहेबांना काल आम्ही सर्वांनी जेवढे माझे समर्थक या वार्डमध्ये असतील त्यांनी आम्ही एकत्र निर्णय घेऊन सगळ्यांशी चर्चा करून संतोष बैलमारे साहेब असतील, आमची ती वार्डमधली पूनम म्हात्रे असेल, ह्या वार्डमध्ये आमच्या महेश पाटलांची मिसेस असेल, आम्ही एकत्र जॉईंटमध्ये हा परिवर्तन विकास आघाडी म्हणून मशाल असेल, घड्याळ असेल, आम्ही जास्तीत जास्त मतांनी त्यांना पाठिंबा देऊन हा पॅनल कसाही करून आपल्याला जास्तीत जास्त विजय कसा करता येईल याबाबत चर्चा केली साहेबांशी आणि साहेबांनी निर्णय दिला। साहेबांचा आदेश हा मातोश्रीचा आदेश समजून आम्ही काल निर्णय घेतला आणि पाठिंबा दिला। काल तुम्ही बघितलं असेल, काल पहिले आसरेवाडी नंतर आम्ही इसांबा नंतर आम्ही कातकरवाडी, इसांबा आणि लोपवाडी आणि लोपचा गाव आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सगळे बघत होते का जास्तीत जास्त समर्थक आमचे येऊन शिवसेनेने खूप मोठ्या संख्येने काल आम्ही प्रचार केला आणि काल सगळ्यांना फोन करून सांगितलं जास्तीत जास्त सर्व कार्यकर्ते येऊन सामील झाले। या कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये आमचा सुनील तोरवे असतील, SM पाटील दादा असतील, जेवढे पण सिनियर लीडर असतील काल सर्व सामील झाले आणि आज जास्तीत जास्त प्रचाराला आम्ही सुरुवात केली आणि या प्रचारामध्ये आमची 1 नंबर आघाडी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा आमच्याबरोबर काँग्रेस होता, शेका पक्ष होता, उभाटा असेल, मनसे असेल, वंचित असेल, सगळे पक्ष आम्ही एकत्र करून संतोषभाई बैलमारेला आम्ही जास्तीत जास्त मतं निवडून देणार। कुठल्याही मनामध्ये आमची शंका न बाळगता त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये आमचा संकोच नाहीये। आम्ही जास्तीत जास्त सगळेजण बघा, तुम्ही आम्ही असं म्हणत नाही विरोधकांना चपराक म्हणून म्हणत नाही, आमची ताकद आहे शिवसेनेची, ही ताकद आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही 1 नंबर ही सीट निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार, जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार संतोषभाई बैलमारेंना। आलं का लक्षात? आणि कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीचं काम न करता आम्ही पक्ष म्हणून आदेश पाळून आम्ही सर्वांनी काल एकत्र निर्णय घेऊन आम्ही संतोष बैलमारेंना पाठिंबा दिला। मला काही गोष्टी दाखवायच्या नाहीयेत, त्या संतोषभाईला दाखवल्या मी। आज पण मी तुम्हाला सांगतो, निष्ठा विकली जाणार नाही, निष्ठा कधीच विकली जाणार नाही। उत्तम भोईर कोणाच्या बापाला विकला गेला नाही, जाणार पण नाही। निष्ठा ही निष्ठा ठेवली आणि सांगतो तुम्हाला, मला पण आज बरेच काय आज अजून पण मी फॉर्म मागं काढून घेतलेला नाही, पण मी शब्द दिला संतोषभाईला किंवा आमच्या पक्षाला फॉर्म मागं घेणार। उद्या नवरा बायको आमचे दोघांचे फॉर्म भरले काढून घेणार आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो या लोकांचं खूप काही प्लॅनिंग आहे की बाबा ही सीट पडावा ना ही सीट पण पडावा, पण आम्ही तसंही वेडे नाही आहेत। लक्षात आलं का? शेवटच्या क्षणापर्यंत संतोषभाईला विचारा, मी पक्षाची गद्दारी कधी करणार नाही, त्याच्यामुळं हा फॉर्म उद्या काढून घेतला जाईल आणि एकनिष्ठेने आमची शिवसेना आणि याच्या पुढे राष्ट्रवादी असेल आम्ही एकत्र काम करून आमची ही सीट, खालची सीट महेश पाटलांची असेल, आमची पूनमची असेल, तिन्ही सीट जास्तीत जास्त मताने विजय करणार। एवढंच बोलतो, धन्यवाद। जय महाराष्ट्र। असेल का जे सावरोली जिल्हा परिषद वार्ड असेल, आज आपण निगडोल या ठिकाणी आहोत, परंतु हा प्रचार करत असताना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि आमचे अन्य घटक असतील, परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने आज जे काही आमचे उमेदवार संतोषजी बैलमारे जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, आमच्या पंचायत समितीच्या गणाच्या प्रमिला महेश पाटील असतील आणि तिकडच्या पंचायत समितीचे उमेदवार आमच्या पूनम विलास म्हात्रे असतील, हा जो आमचा जो पॅनल आहे या प्रचारामध्ये आज मी स्वतः या ठिकाणी उतरलो आहे। पण तो आपण बोलल्याप्रमाणे कुठलीही उणीव आमच्या ह्या ग्रामीणमध्ये
किंवा खालापूर तालुक्यामध्ये राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः या प्रचारामध्ये उतरलो आहे. आपण पाहिलं पक्षाध्यक्ष आमचे आदरणीय मार्गदर्शक तटकरे साहेब असतील आणि उबाटाचे नेते माजी आमदार आमचे मनोज भोईर असतील, त्यांच्या माध्यमातून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधारभाऊ घारे असतील, यांच्यामध्ये जो काही ह्या ठिकाणी काही तिढा होता, जो काही अडचणी होत्या ते सोडवण्याचा प्रामाणिक आम्ही प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. आपण पाहिलं असेल राष्ट्रीयचे नेते मागचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील असतील, ते देखील आपल्या माहितीप्रमाणे काही दिवस आपल्या प्रचारामध्ये नव्हते, परंतु ते देखील या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत. आपण पाहिलं असेल काल देखील ते देखील ह्या प्रचारामध्ये आमच्याबरोबर नारळ फोडण्यापासून त्यांनी सुरुवात केली होती, परंतु सुरेश पाटील असतील ते देखील आज सक्रिय झालेले आहेत. आणि उबाटाचे दुसरे नेते आमचे मित्र उत्तमजी भोईर असतील, त्यांचे देखील काही नाराजी जरूर होती, परंतु त्यांनी उमेदवारी मागितली होती. म्हणजे पक्षावरती त्यांनी मागणी ह्या कोणीही करू शकतो आणि त्यांची ताकद होती. आपल्याला माहितीप्रमाणे उत्तम भोईर यांची वेगळ्या पद्धतीने ताकद ह्या जिल्हा परिषद वार्डमध्ये होते, परंतु त्याचा देखील आज आम्ही तो तिढा देखील सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांच्या माध्यमातून केला, त्याला देखील यश आलं. आणि उत्तमजी भोईर असेल त्यांचे सर्व पदाधिकारी, हे उबाटाचे पदाधिकारी असतील किंवा त्यांना मानणारा वर्ग असेल, आज संपूर्ण आज ह्या जिल्हा परिषद वार्डमध्ये समाविष्ट झालेला आहे. नक्कीच ह्या जिल्हा परिषद वार्डमध्ये तर ही आमच्या तिन्ही सीट म्हणजे जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे संतोष बैलमारे आणि दोन्ही आमच्या पंचायत समितीचे उमेदवार उबाटा मशालीवरती आणि संतोष बैलमारे घड्याच्या चिन्हावरती नक्कीच निवडून येतील. पण तालुक्याचा जर विचार करता आमच्या सर्व सीट ज्या उणिवा त्या शहरामध्ये राहिल्यात त्या तालुक्यामध्ये राहू नये हे प्रामाणिक प्रयत्न आम्ही सारी मंडळी करतोय. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत. आणि कुठलीच उणीव ह्या आमच्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये राहणार नाही याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून हे सर्व उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सर्व ताकद वरिष्ठ नेते असतील आणि सारी आमची मंडळी असेल आम्ही करणार आहोत.